आकाशवाणी मुंबई. उमेश घळसाची प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देश प्रथम या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार आहोत असा प्रधानमंत्र्यांना विश्वास. मन की बातमधून प्रधानमंत्र्यांनी घेतला देशाच्या वर्षभरातल्या कामगिरीचा धावता आढावा. नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पानगढिया यांच्या अध्यक्षतेखाली 16व्या वित्त आयोगाची स्थापना. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण. आणि ठाणे शहरात घोडबंदर इथं एका रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा. 2 आयोजकांसह 100 जणांना अटक. देश प्रथम यापेक्षा कोणताही मंत्र मोठा नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. याच मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 108वां भाग होता. हमें पंच प्राणों का ध्यान रखते हुए भारत के विकास के लिए निरंतर जुटे रहना है। हम कोई भी काम करें, कोई भी फैसला लें, हमारी सबसे पहली कसौटी यही होनी चाहिए कि इससे देश को क्या मिलेगा, इससे देश का क्या लाभ होगा। राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट, इससे बड़ा कोई मंत्र नहीं। इसी मंत्र पर चलते हुए हम भारतीय अपने देश को विकसित बनाएंगे, आत्मनिर्भर बनाएंगे। कोणतंही काम करताना त्यातून देशाचं हित कसं साधलं जाईल याचा विचार करायला हवा असं आवाहनही त्यांनी केलं. सरत्या वर्षात देशानं लक्षणीय कामगिरी केल्याचं ते म्हणाले. नारी शक्ती बंधन कायदा, G20 परिषदेचं यशस्वी आयोजन, भारत जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणं, चांद्रयान-3 मोहिमेचं यश याचा उल्लेख करून याबद्दल मन की बातच्या श्रोत्यांनी पत्राद्वारे आपल्याला आठवण करून दिल्याचं त्यांनी सांगितलं. नाटू नाटू हे गाणं आणि द एलिफंट व्हिस्परर्स या माहितीपटाची ऑस्कर विजेती कामगिरी तसंच भारतीय खेळाडूंच्या यशाचाही त्यांनी उल्लेख केला. आशियाई तसंच आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जिंकलेली 100पेक्षा जास्त पदकं, क्रिकेट विश्वचषकातली भारतीय संघाची गौरवास्पद कामगिरी, 19 वर्षाखालच्या महिलांच्या T20 स्पर्धेचं भारतानं मिळवलेलं विजेतेपद प्रेरणादायी ठरलं असं ते म्हणाले. स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव आणि मेरी माटी मेरा देश या मोहिमांचं यश तसंच 70,000 अमृत तलावांची निर्मिती म्हणजे लोकसहभाग आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचं यश असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत मात्र नवोन्मेषाचं केंद्र बनलं आहे असं ते म्हणाले. 2015 साली नवोन्मेष निर्देशांकात 81व्या क्रमांकावर असलेला आपला देश आज 40व्या क्रमांकावर पोहोचला आहे. देशात पेटंटसाठी दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या वाढली. क्वाक्वेरेली सायमंड्स आशियाई विद्यापीठांच्या क्रमवारीत सर्वाधिक भारतीय विद्यापीठांचा समावेश झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाच्या विकासाचा लाभ तरुणांनाच होणार असला तरी तो मिळावा याकरता तरुणांनी सुदृढ असायला हवं असं म्हणत त्यांनी तरुणांच्या जीवनशैलीमुळे वाढत चाललेल्या आजारांबद्दल चिंता व्यक्त केली. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचं महत्त्वही त्यांनी आजच्या मन की बातमधून विशद केलं. या दृष्टीनं देशाच्या युवा वर्गाला प्रेरित करण्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद आणि अभिनेता अक्षय कुमार यांचे आरोग्यविषयक संदेशही आजच्या मन की बातमधून जनतेपर्यंत पोहोचवले. आहार आणि आरोग्य क्षेत्रात विस्तारत चाललेल्या स्टार्टअप्स क्षेत्राची माहितीही प्रधानमंत्र्यांनी दिली. यावेळी त्यांनी मुंबईस्थित इन्फी-हील आणि युअर दोस्त या आरोग्यविषयक स्टार्टअप्सचाही उल्लेख केला. भाषेच्या अडचणीमुळे अनेक मुलं शिक्षण अर्धवट सोडतात. मात्र भाषा ही कोणत्याही मुलाचं शिक्षण आणि प्रगतीमधला अडथळा ठरू नये यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. ही समस्या सोडवण्यात नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची मदत होत आहे असं त्यांनी नमूद केलं. युवा पिढीनं भाषांतराशी संबंधित कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक साधनं समजून घ्यावीत आणि त्याला निर्धोक स्वरूप द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 3 जानेवारीला असलेल्या सावित्रीबाई फुले आणि राणी वेलू नाचियार यांच्या जयंती दिनाचा उल्लेखही त्यांनी केला. ही दोन्ही महान व्यक्तिमत्व प्रत्येक युगात नारी शक्तीला पुढं जायचा मार्ग दाखवत राहतील असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण, सामाजिक सुधारणांसाठी केलेलं कार्य
तसंच आपत्तीच्या काळात केलेल्या समाजसेवा यांच्या कार्याचं स्मरण केलं. अयोध्येतल्या राम मंदिराबाबत देशभरात हर्ष आणि उल्हासाचं वातावरण आहे. कलाविश्व आपापल्या रचनातून या ऐतिहासिक क्षणांचा भागीदार होत आहे. अशावेळी आपण सगळ्यांनी आपल्या रचना श्रीराम भजन हा हॅशटॅग वापरून समाजमाध्यमांवर सामायिक कराव्यात, असं आवाहन त्यांनी केलं. आपण सगळ्यांनी 2024मध्ये यशाची नवी उंची गाठावी, निरोगी आणि आनंदी राहावं अशी प्रार्थना करत त्यांनी जनतेला नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूर इथं ऊसतोड कामगारांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीवरून प्रसारित होणारा मन की बात हा कार्यक्रम ऐकला. कार्यक्रमानंतर ऊस तोडणी कामगार बंधू भगिनी आणि त्यांच्या मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं. यावेळी भाजपाचे जिल्हा सचिव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे लस घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे JN1 या कोरोनाच्या नव्या स्वरूपामुळे घाबरून जाऊ नये, परंतु सतर्कता मात्र बाळगायला हवी, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी म्हटलं आहे. भारती पवार यांनी आज नागपूर इथल्या एम्स रुग्णालयाची पाहणी केली, तसंच आढावा बैठकही घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केंद्र सरकारनं 16व्या वित्त आयोगाची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पानगढिया हे या आयोगाचे अध्यक्ष असतील. ऋत्विक रंजनम पांडे हे भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत IAS अधिकारी या आयोगाच्या सचिवपदी असतील, असं अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वित्त आयोग केंद्र आणि राज्यांदरम्यान कर महसुलाचं वाटप तसंच पंचायत संस्थांची उत्पन्नाची साधनं याविषयी शिफारशी करेल. आयोगानं 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत अहवाल सादर करायचा आहे. 2024 या वर्षाच्या आगमनाला काही तास शिल्लक राहिले असताना त्याच्या स्वागताचा उत्साह राज्यात सर्वत्र दिसून येत आहे. राज्यातल्या पर्यटन स्थळांवर तसंच मोठ्या मॉल्समध्ये नववर्ष स्वागतासाठी गर्दी झाली आहे. सरत्या वर्षातला सूर्यास्त पाहण्यासाठी मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यांवर आबालवृद्धांनी गर्दी केली होती. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, दादर, वांद्रे, बँडस्टँड, जुहू, मड आणि मार्वे समुद्र किनारे गर्दीने फुलून गेले आहेत. शहरातल्या महत्त्वाच्या वास्तूंवर रोषणाई करण्यात आली आहे. नवीन वर्षाचं स्वागत करताना आणि सरत्या वर्षाला निरोप देताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्य सरकारनं मुंबईसह राज्यात कडक बंदोबस्त ठेवला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आज रात्री रेल्वेनं तसंच बेस्ट उपक्रमानं 25 विशेष गाड्या चालवायचा निर्णय घेतला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेनंही जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नाशिक शहरात जय्यत तयारी सुरू आहे. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाणे शहरात घोडबंदर इथं एका रेव पार्टीवर पोलिसांनी कारवाई करत 2 आयोजकांसह 100 जणांना ताब्यात घेतलंय. पार्टीच्या जागेवरून 8 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. कासार बडवली भागात खाडी किनाऱ्यापासून 300 मीटरच्या आत जंगलाच्या परिसरात पार्टी सुरू होती. नववर्षानिमित्त विशेष ठिकाणी लक्ष ठेवण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेत या ठिकाणाचा सुगावा लागल्याचं ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद गोंदिया इथं 12°C इतकी झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देश प्रथम या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार आहोत असा प्रधानमंत्र्यांना विश्वास. मन की बातमधून प्रधानमंत्र्यांनी घेतला देशाच्या वर्षभरातल्या कामगिरीचा धावता आढावा. नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पानगढिया यांच्या अध्यक्षतेखाली 16व्या वित्त आयोगाची स्थापना. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण. आणि ठाणे शहरात घोडबंदर इथं एका रेव पार्टीवर पोलिसांचा छापा. 2 आयोजकांसह 100 जणांना अटक. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.